म्हणजे या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही. ज्या बंधनामुळे मी आता इथपर्यंत आलोय आणि त्या बंधनामध्ये मला आज तुम्ही सुसंधी दिला बरोबर माझं भाग्य समजतो. कैलासभाई पांडुरंग गाडगे यांच्या चरणी नतमस्तक होतोय. कारण असे अनेक बुवा होऊन गेले त्या घरामध्ये. वंदनीय कैलासभाई केशव गाडगे, आम्ही लहान असतो, तुमच्यापेक्षा लहान असताना आम्ही त्यांची भजनं ऐकली आणि त्यांची आठवण अजून सुरू केली. मला म्हणायचे काय, आम्ही आता नवीन बुवा तर उदाहरणार्थ आमच्या ते घाडी बुवा हे वसा झालं आहे म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आहे. कारण पूर्वजन्मीचे सुकृत म्हणजे चांगलं कृत्य कुठे आपण केलेलं असतं, आई वडिलांनी केलेलं असतं आणि ते आपल्याला भाग्य मिळणार. पण हा संपूर्ण सजीवा कुटुंब तुम्ही भेटलेला आहात. त्याच्या पाठीमागे एक तपश्चर्या आई वडिलांची पुणे हे मृदुंगमणी होत आहेत. हा जगात आपला हिमांशू मृदुंगमणी होते आई वडिलांची असते आणि हे जाऊन त्यांच्या पश्चात आम्ही गातो म्हणजे संतांचा आम्ही वारसा जपण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी जी लोक आपली बुवा म्हणून ज्यांनी आपल्याला आयुष्य वेचलं त्या गावासाठी वाढीसाठी ते आपले कैलासभाई पांडुरंग गाडगे असतील, चंद्रकांत तात्या परब असतील किंवा अनेक असे त्यांनी आपलं योगदान दिलं. आमचे उदाहरण ते यशवंत गाडगे नाही, त्यांच्या आठवणी म्हणजे ते अमरच आहेत. अशी ती आपल्यातून निघून गेलेली लोक आणि त्यांची आठवण वेळोवेळी अनेक काही भजन करत असताना आपण ही जी लोक आपले गेले त्यांचा वसा आपण करतो. त्यांचे नाव नक्कीच घ्या आपल्या आशीर्वादाच्या पाठीशी. आणि आज माझं बरोबर भाग्य की रमेश गाडगे माझ्या जसा हनुमंताच्या हृदयात राम जसा हे स्वतः रमेश गाडगे ही मूर्ती म्हणजे माझ्या हृदयात कायम असणारे श्रोते मी जाईपर्यंत. कारण काय त्याची संकल्पना अशा आमच्या वाडीमध्ये अनेक गणेश असो कीर्तनच्या कुटुंबाची जी संकल्पना आता हा डेकोरेशन ही कलाही कोणालाही मिळत नाही. ती उद्योग कला लागते आणि त्याचा विकास करण्याचं कर्तृत्व त्याच्यामध्ये जसं बुवामध्ये आपलं कर्तृत्व असतं. लोकांना प्रेझेंट करणं म्हणजे लोकांपर्यंत दाखवणं, लोकांपर्यंत ते पोहोचणं. आज तुम्ही मला सुसंधी दिला, मी मजा म्हणून ते आवडे काहीतरी पूर्वचं माझं ऋण होतं आणि ते फेडण्यासाठी ते आवडे. मला काय मोठेपण नको, तुम्ही मोठेपण दिला कशामुळे मी मोठा झालो होता. हा सायन्स क्लाससाठी बनी म्हणून एका हाताने लावल्या हाताने पिके होते. रुपी गुंतलेले लोकशाही भाई तावडे यांच्या घरात म्हणजे ज्यावेळी दामोदर तावडे होते त्यावेळी मला आणायचं आहे नाही बसायला मिळालं तर त्यावेळी बस लहान मुलाला बसायला देत नव्हते. माझं आता तो मुलं आता फुटतोय काळावर आपण देतो त्याला तेवढं द्यायचं नाही, टाळ मारायचे असे शिक्षक होते. आता ते आपल्याकडे वाढत चालले आणि म्हणूनही म्हणतोय की आपण माझं भाग्य आहे या ठिकाणी आपण गणपतीच्या ह्या निमित्तानं मी खरोखर भाग्य समजतो. आणि असंच आपण पुढे वाटचालीपर्यंत आपण आहोत. बोलून आपण एकत्र असलो तर अशा अनेक गोष्टी होतात, भेदभाव निर्माण होतात. तो आपण मनात काय ठेवायचं नाही, ते क्षणिक सोडून द्यायचं. एवढीच आपलं आयुष्य आहे की आपण असंच आनंदात घालूया. गणपतीची काय असंच आपण नेहमीच रिकमेंडेशन सहकार्य करू आणि आपण करू. मुंबईच्या सार्वजनिक ठिकाणी तिथे आपलं सगळं
Swata Vishram Hare Swami Mata
नामस्मरण वेळ सांगतात. आज मी खरोखर नामस्मरणामुळे आहे. हो, अनेक डॉक्टर केले, अनेक केले, मेहनत केली, मला सगळ्याला विसरू म्हणजे ही नामस्मरणात इम्युनिटी पॉवर आहे. डोसा बसा बसा खाली. ह्या नामात कोण कोण जगले आहे. नावामध्ये वाल्याचा वाल्मिक झाला, वाल्मिकी रामायण लिहिला, ते आपण आता राम जन्माच्या पूर्वी लिहिले आहे. म्हणून काय म्हटलं नामात काय केले. आणि जो अपंग केशव हार्गे सुद्धा म्हणाले जुन्या पद्धतीची चालू वेगळी नामोदी कोळी पाषाण बरोबर. जुन्या लोकांना माहिती असं म्हणून जुनी माणसं बाजूला सोडे तुला तर लगेच सांगितलं नाम तुझे नारायणा कोळी पाषाण
रामे
Hare
Oh,
बोलतच आहे, प्रबोधन करतच आहे या कलियुगात. मुक्ती म्हणजे काय? आपण आता नेहमी म्हणतो एखादा केलं तुला नक्की मुक्ती मिळते. मुक्ती मेल्यावर मिळत नाही. मुक्ती आपण जन्मात असताना सुद्धा, जिवंत असताना सुद्धा मिळते. म्हणजे कुठल्या व्यसनातून मुक्ती. आज मी दारू सोडलं, आज मी सिगारेट सोडलं, आज मी कुठलं व्यसन करतो, त्या मुक्ती. म्हणजे मुक्ती केव्हा मिळते आपल्याला? आपल्याला कुठलं मार्ग संत संघात गेले तेव्हा त्याला मुक्ती मिळते. म्हणून ह्या आमचे बुवा होऊन गेले त्यांनी सांगितले मुक्ती का पता आहे गुंडर कशा पता म्हणजे मार्ग खायचो मुक्ती जो तर नाम सांगितलंय. मुक्ती का पता है सुंदर, मुक्ति का पता है सुंदर, गा प्रभु का नाम, भजन ही
बरं पुरुषांनी ते अंगावर शाळे वगैरे होते दिले ना हा एक ढोलकाच्या गजरात
आपण सेवा करत असतो. वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे सर्व माणसांच्या बैलांचे पण येते आपण काय म्हणतो. जे काही लोक म्हणतात ते 5 दिवसांनी गणेश वगैरे गणपती विसर्जन करतात, 7 दिवसांनी करतात, कोण 10 दिवसांनी करतात. तसाही काही आपल्या कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं. 5, 7, 6 दिवस, 8 दिवस, 9 एकही दिवस करतात. मुलांची आपण एकही दिवस म्हणून Thank you.